नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये. आज बनवत आहे आपण पनीर किलवेन बनवत आहे आपण. ह्याच्यामध्ये मी चीज आणि शेजवान सॉस स्टफ करून घेतलेला आहे. याला आपण कोटिंगमध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. कोटिंग करण्यासाठी आपण इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची आपण कोटिंग करून घेतलेली आहे. याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊया आपण. केलविन आपलं फ्राय झालेलं आहे. आता आपण केलविनचा सॉस मारून घेऊया. ऑइल ॲड करूया. शिमला मिरची, अद्रक, गार्लिक, ग्रीन चिल्ली फ्राय करून घेऊया. त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया. व्हाईट पेपर, नमक, ॲरेमेक पावडर, चिली फ्लेक्स, टोमॅटो केचप मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये शेजवान सॉस ॲड करूया. पनीर ग्लेंडर करून घेऊया. चीज, त्याच्यामध्ये ॲड करू. याला मिक्स करून घेऊया. पनीर किलवेन रेडी. पनीर किलवेन बनवत आहे आपण. याच्यामध्ये मी चीज आणि शेजवान सॉस स्टफ करून घेतलेला आहे. याला आपण कोटिंगमध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर घेतला, मैदा, याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊया आपण. केलविन आपण ॲड करूया. शिमला मिरची, अद्रक, गार्लिक, ग्रीन चिल्ली फ्राय करून घेऊया. त्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. व्हाईट पेपर, नमक, ॲरेमेक पावडर, चिली फ्लेक्स, टोमॅटो केचप मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये शेजवान सॉस ॲड करूया. पनीर ग्लेंडर करून घेऊया. चीज त्यामध्ये ॲड करूया. याला मिक्स करून घेऊया. पनीर किलवेन रेडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये. आज बनवत आहे आपण व्हेज स्प्रिंग रोल चायनीज स्टार्टर. रेसिपी पूर्ण बघा. पहिले आपण स्प्रिंग रोलची भाजी मारून घेऊया. पहिले ऑइल ॲड करूया. हे शिमला मिरची आणि कांदा आहे जुलियन कटिंग, अद्रक, लसण ॲड करतो मी. गोबी आणि गाजर जुलियन कटिंग केलेलं फ्राय करून घेऊ आपण. बॉईल केलेलं नूडल्स आहे, नूडल्स पण ॲड करायचं आहे. याच्यामध्ये आता आपण व्हाईट पेपर, नमक, ब्लॅक पेपर, ॲरेमेक पावडर, चिल्ली सॉस, सोया सॉस, स्प्रिंग रोलची भाजी आपली रेडी झाली आहे. आपण याला काढून घेऊ आता. स्प्रिंग रोलचा पट्टा मारण्यासाठी इथं मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करतो आहे. कॉर्नफ्लॉवर, मैदा, पाणी टाकूया. याला छानून घेऊया आपण. स्प्रिंग रोलचा आपली पूर्ण तयारी झाली आहे. आता आपण पट्टा मारून घेऊया. पट्टा गुरा आपण रेडी केला आहे. आता आपण जी भाजी मारून घेतली होती ती भाजी याच्यामध्ये ॲड करूया. असा रोल बनवून घेऊया. याचा स्प्रिंग रोलचा असा रोल बनवून घ्यायचा आहे. हे बघा, असं फोल्ड करून घ्यायचं आहे याला. स्प्रिंग रोलला जी कोटिंग करून घेतली होती ती कोटिंग लावतोय मी याला. त्याला आपला स्प्रिंग रोल आता कढाईमध्ये फ्राय करून घेऊया. हे झालं आपला व्हेज स्प्रिंग रोल रेडी. याला आता आपण कट करून घेऊया. असे कट करून घ्यायचं आहे. हे झालं आपला व्हेज स्प्रिंग रोल रेडी. असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आज बनवत आहे आपण फिश करी. रेसिपी पूर्ण बघा. फिश मॅरिनेट करून घेऊया. हळद, नमक मिक्स करून घेऊया. चांगलं मॅरिनेट करून घेऊ आपण. फिश मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला रेडी करून घेऊया. फिश करीचा मसाला बनवण्यासाठी आपण इथं कांदा, कोथिंबीर, चना डाळ, खोबरं, ग्रीन चिल्ली आणि धनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. याला आपण पूर्ण मसाला आपण आता चांगला भाजून घेऊया. करूया. याच्यामध्ये आता आपण चना डाळ ॲड करूया.
ब्राऊन झाले, याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करू. त्यात आपण एक ग्रीन चिल्ली, धनी हे पण ॲड करून देऊया. मसाला आपला चांगला भाजलेला आहे. आता याला आपण ग्राइंडर करून घेऊया. फिश करीला आता आपण तडका मारून घेऊया. पहिले पॅन ठेवूया. कांदा ॲड करूया. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट ॲड करू. मसाले ॲड करूया. मिरची पावडर, धनिया पावडर, हल्दी, नमक, तिखट मसाला मिक्स करून घेऊया आपण. गिरवीचा पेस्ट बनवून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करूया. जे आपण फिश मॅरिनेट करून घेतली होती ती फिश याच्यामध्ये ॲड करूया गिरवीमध्ये. ही झाली आपली फिश करी रेडी. असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज बनवत आहे आपण पालक पनीर. रेसिपी पूर्ण बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये. आज बनवत आहे आपण पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी आपण पहिले पनीर कट करून घेऊया. पहिले पनीर कट करून घेऊ स्कूपमध्ये. आता हे पनीर आपण फ्राय करून घेऊया. पहिले पनीर फ्राय करून पीस फ्राय करून घेऊया. पनीर आपलं चांगलं फ्राय झालं आहे. याला आपण काढून घेऊया. पालक पण आपण बॉईल करून घेऊया. असं कट करून घ्यायचं पालक. झाकण ठेवून देऊया. आपण पालक पनीरचं पालक इथं ग्राइंडर करून घेतलेलं आहे. पण रेडी केले आहे आपण. आता आपण पालक पनीर तडका मारून घेऊया. इथं आपण एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये ऑइल ॲड करूया. ऑइल आपलं चांगलं गरम झालं आहे. याच्यामध्ये पहिले आपण जिरा ॲड करू. याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करूया. याला मिक्स करून घेऊया. कांदा आपला चांगला ब्राऊन झाला आहे. याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट ॲड करूया. हळदी पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर, चटपट मिक्स करून घेऊया मसाल्याला. गिरवीचा जेव्हा आपण पेस्ट बनवून घेतलेला होता तेव्हा याच्यामध्ये ॲड करूया. आपण पालकचा पेस्ट बनवून घेतलेला होता ते पण याच्यात ॲड करू. मिक्स करून घेऊया. नमक ॲड करूया. जे पनीर आपण फ्राय केलं होतं ते पण याच्यामध्ये ॲड करू. मिक्स करून घेऊया. बटर ॲड करू घेऊया. क्रीम मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून देऊया. हे झालं आहे आपलं पालक पनीर रेडी. नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. आज बनवत आहे आपण पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी आपण इथं गाजर, बीट, आलू आणि फुलगोबी घेतलेला आहे. हे व्हेजिटेबल आपण पूर्ण कट करून घेऊया. करून घेऊया. पहिले चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. हे व्हेजिटेबल आपण पूर्ण बॉईल करून घेऊ. पीस पण ॲड करू. व्हेजिटेबल आपलं पूर्ण बॉईल झालेलं आहे. पावभाजीला आपण तडका मारून घेऊया. इथं आपण एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये पहिले बटर ॲड करू. आपण जिरा ॲड करूया. त्याच्यामध्ये आता आपण शिमला मिरची ॲड करू. कांदा, शिमला मिरची कांदा आपला ब्राऊन झाला आहे. याच्यामध्ये आता आपण टमॅटो ॲड करूया. जे व्हेजिटेबल आपण बॉईल करून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करू. याला मिक्स करून घेऊया. चॉप करून घेऊ. मिरची पावडर, धनिया पावडर, पावभाजी मसाला,
मिक्स करून घेऊया. ॲड करूया आपण. ही झाली आपली पावभाजी रेडी. पावभाजीचे पाव गरम करून घेऊया. आपली पावभाजी रेडी. असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. पहिले ऑइल ॲड, शिमला मिरची आणि कांदा, अद्रक, लसूण, गोबी आणि गाजर जुलियन कटिंग केली फ्राय करून घेऊ आपण. नूडल्स पण ॲड करत, पेपर, नमक, ॲरमॅक पावडर, चिल्ली सॉस, सोया सॉस आणण्यासाठी तुम्ही मैदा, कॉर्नफ्लॉवर, पाणी टाकूया, छानून घेऊया आपण. पट्टापुरा याच्यामध्ये ॲड करूया. असा रिंग रोलचा असा रोल कोट करून घ्यायचा आहे याला. त्याला आपला व्हेज स्प्रिंग रोल रेडी. हे झालं आपला व्हेज चीज फिंगर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये. आज बनवत आहे आपण व्हेज चीज फिंगर रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. व्हेज चीज फिंगर बनवण्यासाठी आपण इथं व्हेजिटेबल बॉईल करून घेतलेलं आहे. फुलगोबी, गाजर आणि बीनस याला चॉप करून घेऊया आपण. व्हेजिटेबलचं ना पाणी काढून घेतोय आपण अद्रक ॲड करतोय, चॉप गार्लिक, चॉप ग्रीन चिल्ली, व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर, हे नमक, हे पनीर ग्राइंडर करतोय मी याच्यामध्ये. हे बॉईल केलेला आलू आहे, आलू पण ॲड करतोय आपण. चीज, हे ब्रेड क्रम ॲड करतोय. याला मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू, मैदा घेऊया. मी चीज कापून घेतलेलं आहे असं स्कूपमध्ये. हे बघा, चीज आपण आता याच्यामध्ये स्टफ करून घेऊया. असे फिंगर बनवून घ्यायचे आहे. याला आता आपण ब्रेड क्रम लावून घेऊया क्रिस्पी होण्यासाठी. हे बघा, चीज फिंगर आपले रेडी झाले आहे. याला आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ऑइल आपलं चांगलं गरम झालं आहे. आपण आता फिंगर याच्यामध्ये सोडून घेऊया. हे झालं आपलं व्हेज चीज फिंगर फ्राय झालं आहे. याला आपण काढून घेऊया. हे बघा, हे झालं आपलं व्हेज चीज फिंगर रेडी. असे नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चीज फिंगर बनवण्यासाठी आपण इथं व्हेजिटेबल बॉईल करून घेतलेलं आहे. चॉप करून घेऊया. पाणी काढून घेतोय आपण. अद्रक ॲड करतोय, चॉप गार्लिक, चॉप ग्रीन चिल्ली, व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर, हे नमक, हे पनीर ग्राइंडर करतोय मी याच्यामध्ये. हे बॉईल केलेला आलू आहे, आलू पण ॲड करतोय आपण. चीज, हे ब्रेड क्रम ॲड करतोय. याला मिक्स करून घेऊया. मध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू, मैदा घेऊया. मी चीज कापून घेतलेलं आहे असं स्कूपमध्ये. चीज आपण आता याच्यामध्ये स्टफ करून घेऊया. असं फिंगर बनवून घ्यायचं आहे. याला आता आपण ब्रेड क्रम लावून घेऊया क्रिस्पी होण्यासाठी. चीज फिंगर आपले रेडी झाले आहे. याला आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ऑइल आपलं चांगलं गरम झालं आहे. आपण आता फिंगर याच्यामध्ये सोडून घेऊया. हे झालं आपलं व्हेज चीज फिंगर. हे झालं आपलं व्हेज चीज फिंगर रेडी.
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये। आज बनवत आहे आपण टमाटा सूप रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। रेसिपी पूर्ण बघा। टमाटा सूप बनवण्यासाठी आपण इथे टोमॅटो कापून घेतलेले आहे, गाजर, काही खडे मसाले घेतलेले, आपण अद्रक आणि गार्लिक। आपण याला तडका मारून घेऊया। तडका मारण्यासाठी आपण इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण बटर ॲड करूया। त्यामध्ये आपण पहिले गार्लिक ॲड करू, अद्रक, आपण टोमॅटो कट करून घेतलं ते ॲड करूया, याच्यामध्ये गाजर मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण आता मैदा ॲड करतोय, याच्यामध्ये आता आपण व्हाईट पेपर ॲड करतोय, नमक, नॉर्मल ब्लॅक पेपर, साखर, टमाटा केचप मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया। टमाटा सूप आपलं रेडी झालेलं आहे, आता याला आपण छानून घेऊया। हे झालं आपलं टमाटा सूप रेडी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। आज बनवत आहे आपण कांदा गिरवी रेस्टॉरंट स्टाईल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू रेसिपीमध्ये। आज बनवत आहे आपण कांदा गिरवी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। रेस्टॉरंटमध्ये कांदा गिरवी कशी बनवली जाते त्याची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला। मी इथं 30 किलो कांदा कट करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण काजूगनी ॲड करूया। पहिले 1 किलो काजूगनी ॲड करतो मी याच्यामध्ये, 1 किलो मगज, 1 किलो तीळ ॲड करतोय आपण, अर्धा किलो खोबरं कट करून घेतलेलं आहे आपण, खोबरं पण ॲड करूया। हे पूर्ण मटेरियल आपण आता बॉईल करून घेऊया। आपला कांदा, काजू, मगज चांगला बॉईल झालेला आहे, याला आता आपण पिसून घेऊया। कांदा, काजू, कणी, मगज आपलं पिसणं झालेलं आहे, आता आपण गिरवीला तडका मारून घेऊया। गिरवी बनवण्यासाठी आपण इथं काही खडे मसाले यूज करत आहे, तेजपत्ता, दालचिनी, तले काढून घेऊया। हल्दी पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर, पहिले ऑइल ॲड करू आपण, डाळ ॲड करूया, जे खडे मसाले घेतलेले ते आपण ॲड करूया। याच्यामध्ये लसूण पेस्ट फ्राय करून घेऊया। जे मसाले काढून घेतलेले होते आपण ते मसाले याच्यामध्ये ॲड करूया। आता मिक्स करून घेऊया, मसाले भाजून घेऊ पहिले। मसाला जे पिसून घेतला होता आपण ते याच्यामध्ये ॲड करू, चांगलं मिक्स करून घेऊ आपण। आता व्हाईट मसाला आपली कांदा गिरवी रेडी रेस्टॉरंट स्टाईल।